नमस्कार मंडळी, तुम्ही आज पाहताय काल रात्रीपासून पावसाचं थैमान चालू आहे. कळंब तालुका, धाराशिव जिल्हा आणि या गौर गावामध्ये परिस्थिती पाहताय तुम्ही. या सोयाबीनची परिस्थिती पहा. हे पाणी किती आहे आणि हे या सोयाबीनची किती नष्ट खराब झालेला आहे हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या पाण्यामध्ये हे सोयाबीन आहे आणि हे पूर्ण पीक उद्ध्वस्त झालेलं आहे. हे पहा मित्रांनो, ह्या पिकाची किती दुर्दशा झालेली आहे आणि या वरुण राजाला कधी थांबायचं काही नाव घेत नाही आणि हे आतुनात असं नुकसान आहे मित्रांनो. या शेतकऱ्याचं हे पाणी किती साचलंय पहा तुम्ही. या शेतामध्ये हे तुम्ही बघताय मित्रांनो. या सोयाबीन या शेतामध्ये तुम्हाला पूर्ण असं हे पीक जे आहे ते पूर्ण नष्ट झालेलं आहे. हे पहा मित्रांनो, हे सर्व या पिकासाठी किती मेहनत घेतलेली होती या शेतकऱ्यानं, पण हे पीक सगळं सर्व पीक उगवून झाडालाच उगवलेलं आहे. या पिकामुळं जी शेतकऱ्याला जे 4 पैसे येणार होतं त्याची आशा मावळलेली आहे. आणि हे पाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो. हे शेतामध्ये पाणी आहे. हे सोयाबीनची काय दशा आहे. हे पाणी पूर्ण शेतकऱ्याच्या जीवावर बेतलेलं आहे. या पाण्यामुळे सर्व पीक नष्ट झालेलं आहे. म्हणजे या पिकाचं काही होऊ शकत नाही. हे पहा मित्रांनो, हे पीक पहा, जागेवर अशी शेंग उगवलेली आहे. या या बळीराजासाठी किती गोष्ट दुर्दैवी आहे की कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ. या शासनानं थोडी शेतकऱ्याकडे 50,000 रुपये मदत तर कमीच आहे, पण जे तुम्ही दुसऱ्या कुठल्याही योजनेला पैसे खर्चिता त्याच्यापेक्षा या शेतकऱ्याला जर तुम्ही मदत दिली हेक्टरी 25, 30, 40,000 रुपये, तर ती तुमच्या बळीराजा तुमच्या सरकारवर भरपूर असा खुश राहील. मित्रांनो, हे सरकारला माझ्या माध्यमातून सांगणं आहे आणि याची दखल घेऊन तातडीनं शेतकऱ्याला 4 दिवसात मदत करावी ही मागणी आहे. नमस्कार.